नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही पार्थवर रागवते आणि पार्थला बोलते, तुम्हाला तर मनातलं सर्व ओळखता येतं ना, मग तुम्ही आता का ओळखत नाही? ती मनामध्ये म्हणते की मला हे लग्न टिकवायचं आहे पार्थ देशमुख, आता तुम्ही मला खूप आवडू लागला आहात. आणि तेव्हा काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही आपल्या घरातल्या पार्थचा व तिच्या लग्नातला फोटो काढते आणि पार्थला बोलते, मिस्टर देशमुख आता हा फोटो बदलायला हवा, आता घरामध्ये आपल्या दोघांचा एकत्रित हसरा फोटो लावायला हवा. आणि तेव्हा पार्थ देखील तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि तिला बोलतो, हा फोटो या रूममध्ये नको, त्यापासून रूममध्ये हसरा फोटो हा लावायला हवा आणि यापर्यंतचा प्रवास आता माझ्या मांजरीनं पूर्ण केला, असे बोलून तो तिचा गाल ओढतो आणि तिला तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाकडे त्याने दिलेली साडी घेऊन जाते आणि जीवा हा तिला बोलतो की साडी तर, आणि नंदिनीला तो बोलतो की साडी तर मी तुला माझ्या पहिल्या पगाराच्या वेळेस घेतली होती ना. तेव्हा नंदिनी बोलते हो, आणि जीवा बोलतो तुला ही मी घेतलेली साडी भलतीच आवडलेली दिसते. त्यामुळेच नंदिनी स्वतःशीच बोलते की हो जीवा देशमुख, फक्त मला ही साडीच नाही आवडली तर तुम्ही देखील खूप आवडलात, आणि पार्टी झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या मनातलं सर्व काही सांगणार आहे. असे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्टीमध्ये वसुंधरा आणि रम्या काय तमाशा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.